गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसानं कहर केलेला आहे। शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी, तेंदू ठेकेदार आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले। हवामान खात्यानं पुढचे 4 दिवस पावसाचा इशारा दिलाय। ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे हवामान खात्यानं गडचिरोलीसाठी 4 दिवस पावसाचा इशारा दिलाय। एकीकडे मान्सून हा केरळमध्ये दाखल झालाय, तर पुढच्या आठवडाभरात मान्सून हा महाराष्ट्रामध्ये देखील धडकेल। मात्र त्यापूर्वी ज्या अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळते, त्यातच आता गडचिरोलीला देखील अवकाळीचा मोठा तडाखा बसलाय। मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय। तर आता गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। हवामान खात्यानं पुढचे 4 दिवस पावसाचा इशारा दिलाय। तर यावेळी गडचिरोली विभागातील शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी राजा मात्र चिंतेत सापडलाय। यावेळी या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसानं कहर केलेला आहे। राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसल्याचं पाहायला मिळतंय। शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर दुसरीकडे मान्सूनपूर्व कामाला देखील मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी, तेंदू ठेकेदार आणि सर्वसामान्य नागरिकांचे जिल्ह्यामध्ये मोठे हाल झाले। तर हवामान खात्याने आता पुढचे 4 दिवस पावसाचा इशारा दिलेला आहे। तर गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आता प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे। त्यामुळे गडचिरोलीला सध्या ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। यावेळी गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं दमदार बॅटिंग केल्याचं पाहायला मिळालं होतं। यातच शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय।